ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे गडचिरोलीहून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी अनेक विकासात्मक कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं। गडचिरोली वासियांसाठी हे नव्या वर्षाचं गिफ्ट ठरलं। त्याचबरोबर फडणवीसांच्या एका कार्यक्रमामध्ये तब्बल 9 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद पुन्हा मिळावं अशी इच्छा फडणवीसांनी बोलून दाखवली होती। आजच्या दौऱ्यानंतर फडणवीसांनी तसे संकेतही दिले। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। गडचिरोली नक्षलग्रस्त आदिवासी बहुल मागास जिल्हा अशी काही वर्षांपूर्वी या जिल्ह्याची ओळख होती, पण गडचिरोली आता बदलत आहे। साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री व्हायला आवडेल असं मत व्यक्त केलं होतं। आता पुन्हा एकदा गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। फडणवीसांच्या नुकत्याच पार पडलेल्या गडचिरोली दौऱ्यात अनेक विकास कामांना गती देण्यात आली। इतकंच नव्हे तर त्यांच्या कार्यक्रमात काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केलं। जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते। येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल, तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल। या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करण्याकरता रस्ते असतील, पुलं असतील, मोबाईलचे टावर असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानांच्या माध्यमातून जी काही मदत राज्य सरकार म्हणून आम्हाला करता येईल ती मदत निश्चितपणे राज्य सरकार करत राहील। पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं तुमच्या पाठीशी राज्य सरकार आणि राज्याचा गृह विभाग उभा राहील, हा विश्वास मी व्यक्त करतो। एकेकाळी गडचिरोली जिल्हा देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखला जात होता आणि त्याचा प्रमुख कारण होता माओवाद। माओवादाची पाळंमुळं इथे खोलवर रुतलेली होती आणि त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री पद स्वीकारायलाही कोणी तयार होत नव्हतं। 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी ध्वजारोहण करायलाही पालकमंत्री या ठिकाणी येत नव्हते। पण वेगवेगळ्या प्रकल्पांचं लोकार्पण, नव्या प्रकल्पांचं भूमिपूजन, अतिदुर्गम भागात दळणवळणाच्या सुविधा यामुळे गडचिरोलीचा कायापालट होताना दिसतोय। 2009 साली आर पाटलांनी गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याचं आव्हान स्वीकारलं। जानेवारी 2010ला आर पाटलांनी गडचिरोलीचा दौरा केला। त्यावेळी चक्क मोटरसायकलवरून त्यांनी आढावा घेतला होता। आर पाटलांनी गडचिरोलीसाठी जिल्हा विकास प्राधिकरण स्थापन केलं। गडचिरोलीला 850 कोटींचा निधी आणि 150 गावांना वीज पुरवठा त्यावेळी देण्यात आला होता। एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी मेडिकल कॉलेजची घोषणा केली। पुढे फडणवीस पालकमंत्री असताना गडचिरोलीत अनेक विकास कामांचा पाया घातला गेला। फडणवीसांच्या आत्ताच्या दौऱ्यातली ही ऐतिहासिक दृश्य। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीतल्या वांगेतुरी भागात 77 वर्षात पहिल्यांदाच बस धावली। या बसमधून मुख्यमंत्र्यांनीही प्रवास केला। विकास कामांची पायाभरणी, नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, दुर्गम भागात बसची सुविधा, हे दृश्य गडचिरोली सुरक्षित असल्याचं सूचक आहे। येत्या काळात जिल्ह्याचा चेहरा मोहरा आणखी बदलेल यात शंकाच नाही। रोहित तोंबरलावालसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।